श्री स्वामी समर्थ. श्रीमद भागवत प्रारंभ. अध्याय पहिला. स्कंद 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलौकिकनाथं. नमन श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता. स्फूर्ती देयाता ग्रंथाक्षरा बोलवी. त्रितापांचे तापनिवारणं पितरांचे मुक्तिमोशन. शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस. संपूर्ण भागवताचे सार उद्धारण्या जीव पामर. वर्णावे 700 श्लोकात आज्ञापिले गुरुमाऊलींनी. भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन. तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषध हे. नारद करिता महिभ्रमण कलित आसक्त पाहुनी जन. भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पाहुनी खेद तव जयाला. कथिले सनकादिस भक्ती तरुणी दुःखी मानस. तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले. सनत कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी. भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णिली नैष्कर्म स्थिती. दारिद्र्य दुःख दग्ध तेही सेवावे भागवताौषध. तात्काळ तुटती संसार बंद सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती. नारदासह सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित. भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथिले सनकादिकांनी. कथामृताने पुष्ट होत आपल्या 2 पुत्रा समवेत. नामाचा जयघोष करीत भक्ती तरुणी प्रगटली. तुंगभद्रेच्या तीरी आत्मदेव सदाचारी. पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलहंत. धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट. गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त. त्या योगे आत्मयोग झाले मुक्त. कृपा केली रमावरी. चोरजार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी. घेतला पाण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत. गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाच्य योनी सरली पाही. धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत. लोकबल धनातून करावा भगवत महायज्ञ. निष्काम हरीचे जन पाचारोनी गौरवावे. वक्ता असावा भागवत रमण. भगवता तू प्रत्यक्ष कृष्ण. ऐसे हरिसी विनयोग दान धर्म करावा. नैमिष क्षेत्री शौनादिक ज्ञानसत्री सुतासी विनवित. धर्मकर्माचे सार निश्चित कवण आम्हा सांगावे. भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिली तूही. ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे. श्रीहरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाते निरसुनी. हृदय ग्रंथ भेद होऊनी कर्म आणि फळे नासती. हरिभक्तांच्या रक्षणासी धर्म मार्ग उज्जीवनासी. दृष्टी दैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी. नानावताराच्या कथा श्री व्यासे कथिला निजसुता. श्री शुके कथिला परीक्षिता. जो गंगा तटी पैसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी. महाभारत रचना केली त्यांनी परीन वाटे शांती चित्ती. सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी. व्यासे पूजली नारदासी मनोभावे करुनिया. नारद सांगती व्यासा लागून वृथा शब्द जाल त्यागून. कृष्ण लीला करिता गायन अखंडानंद होईल. वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भोगेल ज्ञानांची. दुःख निवृत्ती होण्या भवपीडांची दुसरा उपाय नसेची. हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले. म्हणून तुझसे उपदेशिले भगवल्लीला गाव्याजी. यास्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय. तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा. कुरुक्षेत्री कौरवांचे संवरण
अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारोन, कृष्ण अर्जुनाने त्यास बांधून धरून आणली तिये समोर. द्रौपदीने तया नमस्कारिला, पार्थे शिरोमणी काढिला. वासुदेवे चिरंजीव केला, तया द्रोणपुत्रासी. द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशम स्ववीर्येसी. उत्तरेने विन्विता मधुसूदनासी, संरक्षण केले गर्भाचे. कुंती विनवी श्री मुरारी, विपत्ती येवो मजवरी. धावून येशील तू झडकरी, तेने दर्शन घडेल. जेते भीष्माचार शरपंजरेसी, ते पातले श्री जगजेठी. युधिष्ठिरास सदुपदेशी, मग केली कृष्णस्तुती भीष्माने. धन्य म्हणे मी त्रिजगती, मृत्यूसमयी संदिग्ध श्रीमूर्ती. भीष्म जाता वैकुंठासी, धर्म आले हस्तिनापुरी. सर्व होता यथास्थित, कृष्ण निघाले द्वारके प्रत. कुंती पांडव व्याकुळ होत, वारंवार ध्यात कृष्ण मुखा. पांचजन्ये वाजवुनी, शांत केला विरह अग्नी. प्रथम मातांसी वंदुनी, निज श्रेष्ठ भुवनी पातले. पधरोनी अंगुष्ट मात्र, कृष्णे रक्षिले जयाप्रत. श्री महाराज परीक्षित, सर्व गुण संपन्न होता. विदर उपदेशिता दृष्टाशी, गांधारी निघाली सोबतीशी. निघाले हिमालयाच्या यात्रेशी, हृदयस्थ भगवंता पाहण्या. पाहता सृष्टीतील उत्पात, युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत. अर्जुन कान ये म्हणत, वार्ता द्वारकेची घेऊनी. तितुक्यात हवाल दिल अर्जुन, राजास घाली तसे लोटांगण. अश्रुधारा नेत्रातून, दुःख कृष्ण वियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिऊनी लढले. त्रैलोक्य शून्यवत झाले, मुकुल अभिन्न हृदय तेसी. परीक्षित राज्यपदायोग होता, धर्मराज सर्व सोडूनी चिंता. भ्राते आणि द्रौपदी सहिता, जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुल कन्या परिणिली, भार्या इरावती भली. जनमे जयादी पुत्रचारी, तिजपासूनी चाहले. पांडवांचे आणि कृष्णाचे, निजधाम गमन झाल्यावरुते. हिंडत असता परीक्षिते, अद्भुत दृश्य पाहिले. वदतसे गोरूपधारी धरित्री, त्रिपादहीन वृषभाप्रती. अधर्म वाढेल भूलोकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकिला. एक पाद वृषभ आणि गायीसी, शूद्र ताडत होता राजवेशेसी. परीक्षिते शूद्र वेशधारी कलिसी, मारण्या तलवार उचलली. शरणागत कली लागी, राजा वदे मम राज्य जगी. तव वर शांत रहा उगी, अन्यथा दंड देईन. हिंसा मध्य स्त्रिया द्यूत, सोनी मद काम वैर अनृत. स्थाने दिली निवासास, कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती, हिंडत असता वनाप्रती. झाला मध्यान्ह काळी तृष्णार्त, पातला शमिक आश्रमी. मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन. मृत सर्प उचलून, कंठी मुनीच्या घातला. पुत्र शृंगी शमिकाचा, शाप देता साचा. 7वे दिवशी तक्षकाचा, दंश होईल रायासी. श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोन, अंतकाळी झाला धन्य. राज्य जय मे जया ते सोपवून, गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शाप निवृत्ती. शुक येता ते सांप्रती, त्यांसीच स्थापिले उच्चासनी. सांगतो भागवत पुराण, तुझ्या निमित्ते करुण. उपाधी सकळ निरसोन, मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 2. स्कंद 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता, सांडवी सकळ अहम ममता. पुण्यतीर्था जाऊन, स्नान बर्वे करून. चित्ती श्री गुरु स्मरून, परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मांत श्रीमंत जन, त्यांचे कधीही न करावे सेवन. ऐवजी राहावे मौन, मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग, दोन्हीही करविता हरी संयोग. त्यात भक्ती सुलभ चांग, ऐसे वाटे मज लागी. तदर्थ करावी सत्संगती, ते कृष्ण कथामृत पाजती.
तेने होय चित्त शुद्धी, हरीच्या पायी राहे बुद्धी. भजन वाचोन जन्म व्यर्थ, अकामे भजावे श्री विष्णूस. अन्यथा अन्य कामे ही ज्यास, भजता इच्छ पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण, जोन द्रवे घेता नाम. नुटती रोमांचन झरती नयन, वृथा जनिना ते कष्टविले. राजा विनवी हात जोडून, सांगा विश्वरचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण, स्वये राही अकर्ता. तुवा जैसा प्रश्न केला, तैसाची नारदे ब्रह्माला. त्याचा जो का संवाद झाला, परीस राजा परीक्षिती. श्री नारद पुसे ब्रह्मासी, कुणे निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी, ते तुम्हा कुणी दिदले. ब्रह्मा वेद नारदा लागून, विश्वनिर्मिती नारायणापासून. मी ध्यातो आदि पुरुष जाण, महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड वेष्टी समिष्ट, ऐसे तया लागीच बोलती. यज्ञेन यज्ञमय जयंती ऐसी, वेद ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्य युक्त, क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्ती वा नम्रता जेथ, ते सर्वत्र ईश्वराची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घेई नाना अवतरासी. अनंत रूपे अनंत नामासी, वेदा मौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जाण. तुवा करावे विपुलीकरण, द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्रार्थी श्री शुकासी, कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंद मोक्ष स्वरूपासी, हृदयी प्रकटे भगवंत. हृदयी चिन्मय करुणी ध्यानी, हृदयाकाशी अद्भुत वाणी. तप करी गा ऐसे म्हणूनी, अंतर्धान पावले. चतुश्लोकी भागवत ज्ञान, भगवंत उपदेशिती ब्रह्म लागून. ब्रह्माने दिदले नारदा जाण, नारद बदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण, उत्ती मन्वंतर ईश कथन. निरोध मुक्ती आश्रयन, दक्ष लक्षणे भागवताची. सर्वांचा अक्षय रूप, राहिला असे उदकात. नारायण बोलती त्यास, केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीय अध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 3. स्कंद 3. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकून, कौरव करीती अपमान. स्वजन गृह त्यागोनी, विदुर हिंडे तीर्थांतरी. नाना तीर्थे फिरत फिरत, यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट. मने सांग मात श्रीकृष्णाची, ऐकताची श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरपले देहभान, लोपला रे सूर्यकृष्ण. जो काळाचाही काळ असे, श्रीकृष्ण विनवी स्व माता पितयांसी. म्हणे विवंचलो आपुल्या सेविशी, राज्यपदी बैसोनी उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण, नाना दैत्य निर्दाळिले. भूमी भारासी उतरविले, भारतीय रणी राजे मारले. कौरवादी कही श्रीकृष्णे, स्वकुल झाले मत्त. विप्रशापाचे करुणी निमित्त, काळरूप कृष्ण अनुमोदत. प्रभास पट्टनी पातले, ते प्याले मध्यवारुणी. एरक आणि शस्त्रे घेऊनी, परस्परांशी लढुनी. ब्रह्मशापे यादव संपले, भागवत सांगून मजला. म्हणे उपदेशावे विदुराला, अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला. गेले श्रीकृष्ण निजधामा, उद्धव गेला बद्रिकाश्रमास. विदुर जाये हरिद्वारास, धन्य विदुर एकनिष्ठ. पाहता झाला मैत्रेयांचे होता दर्शन. विदुर घाली लोटांगण, म्हणे तोडावे भवबंधन. ज्ञानोपदेश करुनिया, त्रिमैत्रेय विदुरासी. सांद्यत सांगितले जगत्पुतीसी, मुळी भाहणे भगवतासी. कथा पुढारा ऐकाही, मैत्रेय सांगती विदुरा प्रती. विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती, त्यांचे वंश प्रजापती. राजवंश आणि मन्वंतरे, वर्णावी भगवंताची स्वतंत्रता. आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा, ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा. सांगा मजसी मैत्रेया, नाभी कमळात प्रगटुनी. सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊनी, चित्त एकाग्र करुनी. ब्रह्मदेव स्तवी नारायणा, गुणगान आपले श्रवण करिता. शुद्ध हृदयात आपण वसता,
यज्ञदान मार्गे आराधिता अक्षय फलद्रातृ मनुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्णन स्तुतीने मी जाहलो प्रसन्न सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीस बोलले प्रकृती पासोनी 6 प्रकार विकृती पासोनी 3 प्रकार प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होतसे महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्तरावर पशुपक्षी अविद्यमान देववर सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे करता कालगणना ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा त्यातील 50 संपली जाणा द्वितीय परार्ध सांप्रत आहे पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वराहकल्प म्हणून आपणा करता संकल्प वराहकल्प उच्चारितो तममोह महामोह तमिस्त्र अज्ञान वृत्ती निर्मून अध्यात्मिस्त्र प्रसवोनी 10 मानसपुत्र ब्रह्मा दृष्ट जाहला स्वदेह करुणी द्वय भाग शतरूपाणी मनु स्वयंभू मैथुन्य जन प्रजा प्रारंभ एथोनिया जाहलीसे पृथ्वी गेली रसातळात पाहुनी ब्रह्मा चिंताक्रांत नागपुडीत अंगुष्ट मात्र वराह शावका उतरले पाहता जाहला पर्वतकार हिरण्याक्षाचा करुणी उद्धार क्षिती स्थापिली जलावर सुरवर जय जय करीती कश्यपाची भार्यादिती संध्या समये मागीरती हिंडत असतो रुद्र भूपती सांगे कश्यप हे ना बरवे उपदेश ना मानी दिती कश्यप करी तिची तृप्ती द्रव्य कुपुत्र होतील म्हणती त्या गती प्राप्त श्रीहरी करी कश्यप म्हणती तुझा पौत्र महाभागवत होईल ख्यात कीर्ती त्याची सर्वत्र दिंगत मानव वर्णितीली दिव्य ऐशा वैकुंठ लोकी सनत कुमारादी महाभक्त येती जय विजद द्वारपाल त्यासी जाण्या करीती अटकाव कुमार शाप देती दोघांसी जा मर्तलोकी म्हणती वृत्तांत कळता घननिळासी अलिंगित निज भक्ता जय विजयासी शापिले हे तो बरवे झाले मदिच्चे हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवतीच्या तो प्रमाण कुमार करीती प्रदक्षिण जय विजय नामस्मरून गेले मागुती दिती गर्भी दिती प्रसविली 2 बाळे जय विजयाची झाले जुळे हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगी पाहता श्रीवरासी हिरण्याक्ष करी गदा घातकासी अभिजित शुभयोगेसी दैत्य वदावा म्हणे ब्रह्मा ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे नाना जीव नानायती नाना व्यष्टी आणि सृमष्टी देह नूतन धारण करुणी देव निर्मिले ब्रह्माने ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा पितृगण परात्परा झाले अभिमानापासूनी करण्या लोक रक्षण मनु निर्माण केले जाण करता तपश्चरण ऋषी तेणे जाहले तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेन मनुराजा तुझ लागे कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनु स्वकन्येसह येत करी अभिवादन त्या लागी कन्या माझी देव होती तुझी तिजला अनुरूपपती नारद मुखे ऐकली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुनी निज जामात निज कन्येसी अलिंगित सुखे नांदा ऐसे म्हणत मनु ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देवहुती पती सेवा झाली करीती सकळ ही त्यागोनी दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसमर्थे विमान बनवनी त्यात हिंडे सपत्नी कमुनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या 9 होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रकटे देवहुती उदरी मरीचादी पातले नदी तीरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्तानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपुल स्तुती ब्रह्मी लाविले चित्तासी सद्गतीसी पावले अहम मम मायापाश तोडण्या तुची समर्थ ईश देवहुती प्रार्थी कपिलास बिंदू सरोवर आश्रमी
श्री कपिल भगवान म्हणती पातेसी, धरावी संत संगतीसी, ध्याव्यावे मम चरणासी, नित्य शुद्ध मार्ग हा, अनादि निर्गुण प्रकाश, तोची आत्मा आद्य पुरुष, प्रकृती आश्रये करी विश्व, जगत्पुती कारणे जे, सर्वानुभूती समभाव, सर्वाठाई मीच देव, मन्माची दृढ नाव, स्वधर्म चरणा पार पाविजे, इंद्रा विषयापासूनी आत्मस्वरूपाकडे वळवणे, यासीच मी योग म्हणे, जाणे निश्चय देहावती, करावे सधर्म पालन, अधर्म परधर्म त्यागोने, सदा संतोष मानून, भगवन नाम घोष करी, संत चरण सेवून, करोनिया शुद्ध मन, माझे करावे जी ध्यान, अष्टांग योग आचरावा, निष्काम कर्मे सकळ जरी, मज लागी ती अर्पण करी, माझे लागले वेड खरोखरी, तो मदभक्त थोर जाणावा, सर्वात्मका मज ईश्वराशी, नित्य भजावे भक्तीशी, भक्त योगेची तू मजशी, अवलंबिलेसी पावलाशी, स्वर्ग आणि नरलोक या भूतलावरील देख, जीव भोगती दुःख अनेक, पाप भोगणे न सुटेची, सुकर गधर्भ श्वान योनी, याच जाणे नरक खाणी, नाना योनीत दुःख भोगोनी, भाग्य लाभे नर देह, गर्भगत दुःख 9 महिने, देवा विनवी सोडा यातने, जन्मा येता सर्व विसरणे, काम मददात अश्वेची, जीव केवळ भोगासक्त, ते तो सुकरा समान असत, म्हणून नीत भजने भगवंत, पुनरावृत्ती टाळाया, नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे, एकची देव अनेक भासे, वस्तुता ईश्वर एक असे, ब्रह्म हा तो अनेकांचा, तू सर्वार्पण भावाने, भक्तीने श्रीहरीसी भजणे, भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने, तेणे ब्रह्मदर्शन होगे, ऐकुनी पवित्र कपिल गीता, देवहूतीची गेली मोह ममता, भक्ती ज्ञान झाले चित्ता, आश्रमी राहिली योग्याचरणी, समाधी अवसेत निरंतर, स्थान सिद्ध पद नामे थोर, मातृगया सिद्धपूर, म्हणती आजही त्या ठाया, समुद्र काठी कपिल मुनी, ईशान्येस राहिले जाऊनी, ते समाधी लावणी, एक चित्ते बैसले ते, इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे तृतीय अध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 4. स्कंद 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्म करोन, रुचीसी दिली आकुती जाण, प्रसूतीस दक्षा लागोन, स्वयंभुव म्हणून दिल्या, मूर्ती पावली कीर्ती, नर नारायण जन्म घेती, द्वापारी कृष्ण अर्जुन ख्याती, वंश दक्ष प्रजापतीचा, पूर्वी ऋषींचे सत्रात, दक्ष प्रजापती आले सभेत, सर्व दक्षासी उत्तापन देत, ब्रह्मा शिवा खेरीज, अनादर वाटला दक्षासी, दक्ष भृगुने शापिले शिवासी, या प्रसंगे निमित्तेसी, ते उदासीन राहिले, यक्ष गंधर्वांच्या विमान पंक्ती, आकाश मार्गे जात्या देखिले सती, माहेरी जावे वाटे चित्ती, म्हणे सती भूतनाथा, दक्ष कर्मठ महागर्विष्ठ, त्यास न कळला मद्भाव श्रेष्ठ, जरी जाशील पुत्रगृहास, अपमानिल तो तुझ पाही, दक्ष मंडपी येता सती, सत्कार न करीच प्रजापती, नाही हविर्भाव शिवाप्रती, पाहुनी कोपी सती बहु, शिवनिंदकापासून माझा जन्म, यास्तव हा देह न ठेवी जाण, प्रदीप्त करी योगाग्नी, कर्पूर व्रत देह जाळला, वृत्तांत सांगता नारदाने, जटा आपडली शिवाने, त्यातून उत्पन्न वीरभद्राने, दशशीर टाकिले यज्ञकुंडात, भृगूंच्या उपटोन दाढी मिशा, दंत विरहित केला पुषा, भगाचे करुणी नेत्र दशा, कैलास पर्वती पर्वतले, ब्रह्मा घेऊनी देव ऋत्विजासी, वेगे पातला कैलासासी, विशाल वट वृक्षाच्या छायेसी, कर्पूर गौरास देखिले, ब्रह्मदेवाने क्षमा याचुने, कथिले दक्ष यज्ञ विध्वंसन, आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो, देव माया मोहित अज्ञजन,
मी न करी त्यांचे अपराध स्मरण, दंडित असे मूढ जन धर्म मर्यादा रक्षणार्थ. शिवाने कथिल्याप्रमाणे देव करीते झाले जाणे, यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रगटला. उत्तान पादास भार्या दोन, सुनीती सुरुची प्रिय जाण, ध्रुव सुनीतीचा बाळ सान, तात अंकी इच्छी बैसण्या. सुरुची त्याचा धिक्कार करी, म्हणे नारायण प्रसन्न करी. ध्रुव निघाला वनांतरी, श्री नारदे त्यास उपदेशिले. ध्रुवाने मधुवनी तप केले, प्राणरोधे देव व्याकुळले. भगवंते सर्वा निर्भय केले, भेट देईन मी ध्रुवा. श्री विष्णू प्रगटे मधुवनात, ध्रुव नयनी अश्रुपात. पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित, आणिक स्थान अडळपदीचे. श्रीहरी पावले अंतर्धान, ध्रुव बाळ नगरात परतून. त्यास राज्यपद देऊन राजा निघे वनांतरी. सुरुची मातेचा पुत्र उत्तम, गेला मृगयेशी जाण. यक्षवधी उत्तमा लागून, ध्रुव यक्ष संहार आरंभी. यक्ष संहाराचे वर्तमान, कळता मनुये धावून. यक्ष कुबेराचे दास जाण, समजावी ध्रुव बाळा. मान द्यावा श्रेष्ठांसी, कृपा करावी कनिष्ठासी. तोष व्हावे कुबेरासी, उपदोषुनी पौत्र परतले. कुबेर दिला ध्रुवासी वर, ध्रुवे केले राज्य दूर. जाता झाला बद्रीद्वार, अष्टांग योग आचरला. श्रीहरींचे पार्षद त्वरित, विमान घेऊन आले तेथ. मृत्यूच्या डोई पाय देत, ध्रुव वैकुंठी पोचला. ध्रुवाचा वंश विस्तारत, अंगराजा झाला त्यात. अधर्माची कन्या सुनीतेस, कुपुत्र वेन झाला. वेनाची पाहुनी वृत्ती, अंगराजा झाला कष्टी. निघून गेला वनाप्रती, म्हणे चित्त ठेवीन हरिपायी. राज्यपदी बैसला दृष्ट वेन, करी साधूंचा अवमान. म्हणेन करावे यज्ञ साधन, ऋषी हुंकारे मृत्यू पावला. राजाहीन राज्य पाहुन, ऋषी करीती वेन जंघास मंथन. पुरुष उत्पन्न झाला जाण, निषाद म्हणती त्यास ऋषी. करिता वेन बाहू मंथन, तेथे युगल झाले निर्मळ. पुरुषा पुत्तुमा नाम, अर्ची म्हणती स्त्रियेसी. ऋषी करीती पृथ्वी अभिषेक, राज्यपदी बैसविला देक. स्तवनीय ऋषी असे एक, माझी स्तुती नका करू. सुतमागध वंदीजन, म्हणती तू नारायण. प्रजेस कराविशी स्वधर्माचरण, अधर्म्यासी दंडशील. आर्तजनांशी कधी न दंडिशी, शत्रुसी असह्य अससी. संत सेव विष्णू भासी, सदा प्रेमळ स्वजनांचा. पृथ्वीने धान्य बीज ग्रासून, पृथ्वीने घेतला धनुष्यबाण. पृथ्वीवर रोखताची क्षण, मानव देही प्रगटली. मीना अपराधी पृथ्वीराया, शरण आले तुझ्या पाया. रक्षण करी दीन दयाळा, पृथ्वी निलवी राजासी. आचार भ्रष्ट होता लोक, मीच गिळी औषधी समस्त. दोहोन करते नेमुन यास्तव, दोहोनी सर्व मिळवावे. ऐकुनी पृथ्वीचे संभाषण, नेमिले वत्स पात्र जाण. पृथ्वीला समतोल करून, ग्रामदुर्ग प्रट्टने निर्मियली. पृथ्वीशत अश्वमेध करी, इंद्र पाखंडी वेशधारी. यज्ञ अंशाचे हरण करी, सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा. पृथ्वीपुत्राने अश्व आणिले परत, पृथ्वीने केले धनुष्य सज्ज. ब्रह्मा म्हणेन उचित, इंद्र जर यज्ञाचे अंग असे. पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण, प्रगटला यज्ञ नारायण. हरीची आज्ञा मानुनी प्रमाण, इंद्रादिधले अलिंगन. जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणासी. देई सहस्त्र कर्ण मजसी, तव चरणांचा आश्रय दे. राजा प्रवेशेला सनगरी, औदार्याची कार्य करी. परदोष पाहण्याची वृत्ती, म्हणे सोडा प्रजाजन हो. एकदा राजा निज सभेसी, उपदेश करत असता प्रजेशी. सनत कुमार आला गगन मार्गेसी, रायने त्यासे पूजियले. पृथ्वी राजाची पाहुन भक्ती, सनत कुमार प्रसन्न होती. त्यासी उपदेश करीती, भवसागर पार करण्याचा. राज्य सोपवनी पुत्रासी, पृथ्वीने आचरिले योगासी. देह मिळवून पंचभूतासी, गेला परमधामासी. आर्ची सवे विजताश्वाचा पौत्र बहिर्षद, यज्ञ केले असंख्यात.
भूदर्भाच्छादित करीत त्यासी पुत्र झाले प्रचेतस. जात असात ते वनात रुद्र त्यांना उपदेशत. म्हणे जपता रुद्रगीत हरितृष्ट होईल प्राचितसे आराधिती श्री विष्णूस. प्राचीन बर्ही कर्मासक्त त्यास करण्या ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले. यज्ञी केला पशुघात होता तुझा अंत. सूड घेतील ते म्हणत पुरंजन्यास ख्यान सांगितले. पुरंजन भार्ये सह वर्तमान सुखोपभोगी असे मग्न. अज्ञान भावे दशा जाण म्हणून सद्गुरुनाथ भजावा. पुरंजन गेला मृगेस परतून येता राजगृहास. न विचारता गेलो म्हणत अनुनय करतेसे भार्य प्रती. राजा पुरंजन आणि कराज्ञी नाम जिचे पुरंजनी. अनेक कन्या पुत्र प्रसवनी धन्य धन्य मानती ते. चंडवेग नामाचा गंधर्वपती आणिक काळ यवनाधिपती. लुटालूट करी सर्व प्रांती जरा कन्या काळाची. यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी. राजा मारला सपिरवारी पुनर्जन्म विदर्भ गृही. वैदर्भी दिदली मलय ध्वजासी तो दिला घेऊन गेला वनासी. योग मार्गे त्यागुनी देहासी मलय ध्वज मुक्त झाला. वैदर्भी करी महाविलाप पातला तेथे मित्र अव्यज्ञात. शुद्ध बोधुनी गोरुनी तीज तेने झाली मुक्तबंध. प्राचीन बर्ही राजयासी सांगून या रूपकासी. नारदे केले उपदेशासी राजा मनी बोध करी. मन हेची सर्वाच कारण मनाची घडवी जन्म मरण. मनची होईल तारण जाण ते मनन लावी हरिचरणी. नारदाचा उपदेश ऐकुनी राजा झाला प्राज्ञ. कपिलाश्रमी जाऊनी स्वरूपता मुक्ती पावला. प्रचेतस करीत होते उपासन त्यासी विष्णू झाले प्रसन्न. म्हणे मारिषा भार्या जाण जी कन्या अप्सरा प्रम्लोचाची. प्रचेतानी वारिले मारिशेसी पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती. म्हणे आचरू कौमासी ते समर्पित असो तुझ. पुत्र हाती राज्य सोपवनी पश्चिम तीरी राहिले जाऊनी. तेथे नारद मुनींनी उपदेशिले प्रचेतास. प्रचेतानी करुणी आराधना पाविले श्री हरी चरणा. झाले उत्तान पादाचे वर्णना परिसवा वंश प्रिय व्रक्ताचा. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद् भगवत महापुराणे चतुर्थोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 5. स्कंद 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समवेत त्यास करण्या कर्म प्रवृत्त. ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रतास उपदेशाया. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन बहिष्मती सेवे करोन लग्न. अग्निद्रादी पुत्र ऊर्जस्वती कन्या रत्न. शुक्र ऊर्जस्वती सदेवयानी जाहली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सूत अग्निंद्र जंबूद्वीपनाथ तप करीती पुत्र प्राप्त्यर्थ. त्याने वरिली पूर्वचित्ती त्यास झाले नाभिसह 9 सूत. जंबूद्वीपाचे केले 9 भाग. 9 पुत्रा ते दे सत्वर अप्सरलोकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण तेने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचोरिणी दावण्या हरी. अवतार देई मेरुदेवीचे उदरी शुद्ध सत्वमय वृषभतो. इंद्रे कोपुनी न करता वृष्टी वृषभ सामर्थे तृप्त झाली सृष्टी. भार्या त्याची नामे जयंती भरत त्यांचा श्रेष्ठ सूत. उपदेशेले पृता ते वृषभदेवे मने तपाचारणे वर्तावे. सेवा भक्तीने गुरुसी तोष व्हावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी. धरावे संत चरण मत्कथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तनी असावे मग्न निर्वैर असावे समिष्ठ. भारता देऊन राजभाग वृषभ आचरता झाला योग.
अष्टसिद्धी प्रगटल्या चांग, परी अखंड चित्त बहुरूपी. ब्रह्मरूप ऋषभदेव, न भोगी सिद्धीचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढ भाव, ते न गणिती सिद्धी ते. ऋषभदेव शिरोण वनव्यात, आपुला अवतार करी समाप्त. निवृत्त तृष्ण ते वृषभ, नमस्कार करी ऋषभासी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत, त्यासी झाले 5 सूत. करिता यज्ञ बहुत, हृदयी हरी प्रगटला. राज्य अर्पुनी निज सुता, हरिहर श्रेत्री झाला आता. सूर्यनारायणाचा ध्याता, कालक्रमी राजा भरत. भरत राजा साधकोत्तम, करीत असा नित्य नेम. नदी तटा आली हरिण, तिने सिंह गर्जना ऐकली. होऊनी भयाक्रांत, गर्भ प्रसवली पात्रात. तात्काळ पावली पंचत्व, शावक संभाळिले भरताने. मन होते हरिणा चिंतित, त्या काळी पावला पंचत्व. जन्म हरिणीचा झाला प्राप्त, पूर्व पुण्य आठवावी त्या. सांडूनी आप्त स्वजन, करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरुण, प्राण सोडिला भरताने. तो पुढील जन्मी पाही, अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी, बंधूजीने ठेविले त्या. शूद्र राजा होता एक, अनुष्ठान करी कृत्य प्रत्यर्थ. खडग देऊनी हातात, मारण्या आला भरतासी. महामाया जगदंबिका, प्रगटली तेव्हा श्रीकामिका. परमहंस स्थिती जड भरता, म्हणून रक्षिले श्रीहरीने. सिंधू सव्वीर देशाचा नृपती, नामे रहुगुण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जड भरतासी, जुंपिला पालकी वाहण्यासी. राजा उपरोधी बोले जड भरतासी, कृश बहुतीची झाला अससी. जड भरत बोले उत्तरेसी, बोलोनी वृथा झालासी श्रमी. ऐकुनी ज्ञानयुक्त भाषण, झाला चकित रहुगण. उतरोनी धरिले चरण, म्हणे अपराध क्षमा करणे. जड भरत म्हणे रहुगणास, विषयासक्त मनसायास. तोची करिता हरिचिंतनास, मुक्त करीतसे जीवांसी. संत कृपा झाल्या वाचून, हरिप्राप्ती नवे जाण. धन्य संत समागम, हरिकृपेने प्राप्त होय. अवधूते राहू गणरायासी, सांगोनी भवाटवीचे रूपकासी. पूर्ण बोध करविला त्यासी, धन्य झाला राहू गण. श्री संत चरण रजोभिषेक, हेची हरिकृपेचे साधक सम्यक. तपतीर्थ यज्ञाधिक, न त्या शक्य हरिकृपा. शुकदेव कथिती परीक्षितासी, भरत वंश विस्तारेसी. भक्तियोग प्राप्ती झाली रायासी, अंतसुचे राजा विरजे. सप्तद्वीप नवखंडे वर्णन, शुक्राचार्य सांगती त्याचे परिमाण. 9000 योजने विस्तीर्ण, ऐसी आहे ती नवखंडे. इला वृत्तखंडातून शंकर भगवान, राहती पार्वती समर वर्तमान. समाधी योगे करीती चिंतन, भगवान संकर्षण उपासिती. भद्वाश्व खंडात भद्रश्रवा, उपासी धर्ममय हयग्रीवा. ध्यायी नरसिंह रूपा, हरिवर्षात प्रल्हाद राव. केतुमाल वर्षामध्ये, लक्ष्मी उपासी कामदेवते. मत्स्य अवतार भगवंताचे, मनु आराधी रम्य खंडात. हरिन्मय नामे खंडात, अर्यमा उपासते कुर्मास. आराध्य यज्ञ वरहास, भूमी उत्तर कुरु खंडात. किम पुरुष खंडामध्ये हनुमान, श्रीरामांचे करीतसे ध्यान. भरतखंड धन्य धन्य, भुक्ती मुक्ती लाभे तेथे. भरतखंडी जे जन्मले, जे सुराधिका वंद्य झाले. जे का हरिभक्ती तरंगले, धन्य झाले नर ऐसे. जंबूद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, पुष्करद्वीप 7वे. सप्तस्वद्वीपांसी क्रमे वेष्टित, अस्ति समुद्र ही 7. क्षार इक्षुरस सुराघृत, क्षीर दधी शुद्ध असे. आता सांगो सूर्यवर्णन, त्याची गती दक्षिण उत्तरायण. सूर्याचा सारथी अरुण, सप्तरथ वाहती रथासी. सूर्याची ने परिभ्रमणाने, होती समस्तर ऋतू पक्ष आयने. सूर्याची अधिष्ठाने, स्थिती जाणा जगताची.
चंद्र रवी तेजदायक, गुरु पावसाचा कारक, बुध दुष्काळाचा सूचक, शनी मंगळ अमंगळ जाना, ध्रुव स्थानाचे वर्णन, ज्योतिष चक्र शिशुमार म्हणून, अधिदेविक रूपात भगवान, ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडला खाली जाण, राहूचे आहे स्थान, विद्याधर सिद्ध चारण, मग यक्ष राक्षस पिशाच्यादी, अतल वितल सुतल, तलातल महातल रसातल, शेवटी असे पाताळ, ही विवरे भूमी खाली, पाताळाचे तळी अंत, त्यास संकर्षण म्हणत, रुद्राकारा निर्माण करत, करीती संहार विश्वाचा, कर्म करुणी जीव वरिती, उत्तम अधम गती पावती, घडे कर्मानुसारी गती, कुणी नरकी कुणी स्वर्गी, जेथ नाही पाप पुण्य तेथे न जाय ज्ञानाज्ञान, जेथे नुरे ध्यानाध्यान तेथे वसे श्री हरी. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 6. स्कंद 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाय इहलोक सांडून, तारितसे जीव अज्ञान, गुणावगुण न छपाहे, कन्या कुब्ज नगरासी, अजामिळ महाभ्रष्ट पापराशी, अंतकाळी पाहता यमदूतासी, पुत्रा नारायणा हाक मारी, अंतकाळी नाम उच्चारित शब्द, अजामिळ झाला शुद्ध, पश्चातापे होऊनी दग्ध, विरक्त झाला संसारी, विष्णुदूतानी अजामिळेसी, बैसविले विमाने आदरेसी, नेले वैकुंठ लोकासी, नाम महात्म्य अगाध, हरीचे भक्ती हरीचे नाम, हाची आहे मुख्य धर्म, नित्य नामी करिता नेम, भवश्रम नेणती हरिदास, नाम स्मरणी जया प्रीती, त्यांना न पिडिवे कद्यापि, जे काम विमुख मुकुंदासी, त्यांना आणावे यमसदनी, प्राचीन बहिरेचे पुत्र प्रपंचेस, त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामस्तोत्र, प्रकट झाला पुरुषोत्तम, प्रशंसा करुणी दक्षाची, आज्ञा केली सृष्टी वृद्धीची, अस्रिकी नामक भार्या त्यासी, सांगोनिया गुप्त झाले, दक्षास अस्रिकी पासून, हर्षवल्य शवलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्याला गुण, निवृत्ती मार्ग उपदेशिला, हे कळता दक्षासी, क्रोध आला बहुत्यासी, तेने शापुले नारदासी, करशी भ्रमण सदा म्हणे, घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत, दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60, त्यांची वंश परंपरा तिरोख्यात, आज पसरली असे, त्वष्ट्रा पुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता सिंहस्थाना, गोविंद गाई अनसज्जन, ज्यावरी अनुग्रह करीती जाण, त्यांचेच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रयावा, विश्वरूप इंद्रासी, नारायण कवच उपदेशी, तेने इंद्रा विजयी होसी, विधी विधान सांगितले, इंद्रे कवच धारण केले, सकळ दैत्यांशी जिंकिले, त्रैलोकींचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पाठ कवचाचा, विश्वारूपाची जननी, मातुळ कुळ दैत्य खाणी, म्हणून देवासी चोरुनी, हविर्भाव दे दैत्यांना, इंद्रास कळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद, ब्रह्महत्या घडली तया, त्वष्टाने केले दक्षिणाग्नी हवन, वृत्रासूर केला निर्माण, देव भगवंता गेले शरण, गिळिता शस्त्रात्रे वृत्राने, प्रकट होऊनी भगवान, उपाय सांगुनी सुरा लागून, ददची ऋषीसी जाऊनी शरण, अस्ति त्यांच्या मिळवाव्या, त्यांचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण, जेणे वृत्रासूर नाशन, इंद्रहस्तेच घडेल हो, धन्य ददीची सत्पुरुष, निज देह दिला सुकार्यार्थ, विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्त्र, इंद्र आव्हानी वृत्रासुरा, योग मार्गी देह त्याग, अथवा रणी मरणे सांग, हे जाणावे परम भाग्य, वदे वृत्र स्वसेनेशी, ददींची सृष्टीचे तोपबळे, आणि श्रीहरीच्या कृपा मिळे, वज्राचे तेज असे आगळे, इंद्रासी म्हणे वृत्रासूर,
जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझे मनी वासनालय. हरिभक्तांचा होईन सेवक, स्वकर्माने संसार चक्रात, माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त, त्यांचे ठाई लागो हे. इंद्र आणि वृत्रासूर युद्ध करीती घनघोर, नारायण वर्म स्मरे इंद्र, तेने त्याचे रक्षण झाले. शीर पडता भूमीवर, आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य वृत्रासूर, झाला मुक्ती भगवत स्वरूपी. वृत्रासुराचा वध करिता, इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता, अश्वमेध करविला यज्ञपुराण नारायण, त्यांच्या ध्याने केला यज्ञ, ज्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पाप गेले. वृत्रासूर दैत्य तमोगुणी, काय कारणे हरीचे चरणी, ऐकुनी परीक्षित वाणी, शुकवदिती वृत्र पूर्वजन्म, चित्रकेतू राजा भौम, सांगे अंगिरास दुःखाचे कारण, अंगिराने चतुर सिद्ध करून, दिदला महाराणीस, राणीस यथाकाल पुत्र झाला, सवती विखार देती बालकाला, पुत्र शोक होतो रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष, म्हणे सांडी पुत्र शोक, कवणाचा पुत्र कैचा जनक, सकल संबंध मिथ्या देख, विवेक चित्ती धरी बापा, चित्त दे भगवत चरणासी, इंद्रिय निग्रह जरी करीसी, पावसी शंकर्षण देवासी, वदलेस दुर्वास नारायण, नारद झाला उपदेशित, जप केला अंतःकरणात, संकर्षणाचे दर्शन होत, धन्य झाला चित्रकेतू, वदले भगवान संकर्षण, तुझ शुद्धी भक्ती दिली जाण, माझे जयाला विस्मरण, जन्म मरण तो पावे, विमान बसवत भ्रमत असता, शिव वामांगी गिरिजेस पाहता, चित्रकेतू उपहास करिता, शाप मिळे असुर योनीचा, हात जोडून चित्रकेतू म्हणती, मी शापाचा स्वीकार करीती, तुझ्या चरणी प्राणिपात, शापानुग्रह मज समान असे, असो मागील अनुसंधान, कश्यप आदी संतान, कथिले त्वष्टादित्यान, कथितो वंशद्वितीचा, कश्यपे दिला नेम पुस्सवन, इंद्र करी कपट शुश्रूषण, यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण, पावले देवेंद्रामुळे, ऐका पुंसवन व्रत विधान, प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून, करुणी षोडशोपचार पूजन, व्रतस्थ राहावा विष्णुप्रती, सांगता दिनी कार्तिक मासात, चरू शिजवावा दुधात, देऊनी 12 आहुती होमात, शेष चरू द्यावा पत्नीशी. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 7. स्कंद 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने या वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपान्यायाने, मन लावावे हरिपायी. द्वितीय द्वय पुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंत वक्र आणि शिशुपाल, लीन झाले हरिपायी. नारद सांगाती कथानक, विष्णूने वधिला हिरण्याक्षास, भातृवधाने संतप्त हिरण्यकश्यपू जाहलासे. हिरण्यकश्यपू करी सांत्वन, शास्त्र संमत बोले वचन, केले शोकनाशक निवेदन, माता वहिनी पुतण्याने. हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्मा झाला वरदाता. हिरण्यकश्यपू झाला वदता, शस्त्रास्त्राने मज मरण नको. नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी, मृत्यून यावा सर्वथा. ब्रह्मदेवे वर दिधला, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला. नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यकश्यपूस 4 सूत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त. तो चराचर पाहे आत्मवत, परिपिता त्याचा द्वेष करी. शिकवण्या प्रल्हादास, गुरु नेमिले षंडा मार्क. दैत्य विचारी पुत्रास, काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन. पिता होनी क्रोधायमान, नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी, दुर्लभ शरीर मनुष्यासी. भजता मुकुंद चरणासी, कल्याण अत्यांतिक होतसे. भगवंता स्वामी निवेदक,
हे केवळ दुर्लभ ज्ञान नरनारायण देती नारदा कारण तेने मजला उपदेशिले परिसोनी प्रल्हादोक्ती आश्चर्य दैत्य बाळांचे चित्ती तुझला कळेल कोणे रीती नारदोपदेश कै झाला प्रल्हाद म्हणे बाळकांसी माझा पिता गेला तपासी इंद्रे हरिले मनमातेसी स्वाश्रमासी नेले नारद तिज भगवत धर्म उपदेशिला म्या गर्भात ऐकिला भक्तीचा हवी हरी प्राप्तीला आत्मभाव पहा सर्वांभूती ऐकोनी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिभजन दैत्य बोले प्रल्हादा लागून धडा वेगळा करतो शिर तुझे हातामध्ये खडग घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण स्तंभी प्रहार करिता जाण नृसिंह रूप पाहता झाला नृसिंहाने द्वारी मांडीवर दैत्याने फाडले नखी उदर मिळवून येती देववर करीती स्तवन भगवंताचे ब्रह्मादिक जरी स्तुती करीती समीप जाण्या सर्वच भीती ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रती भगवंताची शांत करी प्रल्हादे करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुरवाळीत म्हणे तारावे जीव संतप्त वदला प्रल्हाद हरी ते नरसिंह वदे प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी बंधमुक्त होई कर्म करोनी मन्निष्ठा त्रिपुरे मयासुराने निर्मिले दैत्य देवांना त्राही केले शिवे तया भस्मासात केले म्हणून झाले त्रिपुरारी आचारावी धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशास स्मरणे तेने प्रसन्न जगतमाता पतीशी भजेची हरे भावे ती इहलोकी सुख पावे देहांत उत्तम गती पावे हे प्रतिव्रता लक्षण गुरुगृही निवासकाने असावे मितभुक्त जितेंद्रियाने स्वस्त्री खेरीज संग वर्जने अनासक्त असावे वानप्रस्थी संन्यासास त्याग विशेष राहोत सहजावस्थेत वृत्ती बालोन्मत्त पिशाच्यवत राहावे आत्मानुसंधानी मधुमाक्षिका आणि अजगरू यांना मानावे आपले गुरु तरण्यास भवसागुरु निंदा स्तुती वर्जावी गृहस्थाने क्रिया करून भगवंतासी कराव्या अर्पण संत महंताचे मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंचमहायज्ञ देवपूजन श्राद्धादी तर्पण पर्वकाळी दान धर्म द्वेष कुणाचा न करावा पूर्व ब्रह्म आहे अन्न श्रीहरीशी करावे जे अर्पण करोनी अतिथीचेही पूजन मग आपण जेवावे ज्या ठाई विषयासक्ती सदा ज्यांची लोभ वृत्ती नष्ट होय पुण्य सत्कीर्ती दारुण शत्रू लोभ हा कर्माचे दोन प्रकार प्रवृत्ती पर आणि निवृत्ती पर वृत्तकर्मे प्राप्त संसार भक्ती कर्मे मोक्ष प्राप्ती इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय 8 स्कंद 8 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जो स्वतः सर्वांसी पाहत परंतु कोणासही न दिसत सर्वज्ञ ईश्वर भजा नित्य ऐसे स्वायभूव बोलला स्वायभूव स्वर उच्छिष कालक्रमे उत्तरले भगवन गजेंद्रासी तारिले नक्रापासून श्रीहरीने तेतवा श्री क्षीरसमुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत तेथे वरुणाचे उद्यानात होते सरकुवर ऋतुमत गजेंद्र प्रशाया आला मगरीने त्याचा पाय धरिला उपाय न चले सुटण्याला शरण गेला श्रीहरीसी गजेंद्राची ऐकुनी स्तुती श्रीहरी धावला त्वरिती कमळ उचलूनी सांप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने हरीने सोडले निज चक्र तेने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त राखिले ब्रीद स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हु नामक देवल शापे झाला नक्र त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला इंद्रद्युम्न राजा तपोभस्ती अगस्ती शापे झाला हस्ती परिपावला उत्तम गती होती म्हणून पूर्वोपासना पाचवा मनु रैवत सहावा चाक्षुष तो चक्षुपुत्र देवासुर युद्धात पराजित इंद्रादी ब्रह्मास शरण आले
ब्रह्मादी गेले वैकुंठासी, आराधिती श्री विष्णूसी, तुची हितकारक सर्वांसी, करी संतुष्ट जगसारे. दिव्य स्तुती ऐकोनी, म्हणे दैत्यांशी संधी करोनी, समुद्रमंथन आरंभोनी, कार्य इच्छित साधावे. देवदानव दोघे मिळूनी, मंदार आणला उपटोनी, वासुकीची दोरी करुनी, क्षीरसागरी पातले. देवानी दैत्यांचा पूर्वीला हट्ट, धरिली सर्पाचे शेपुट, कूर्मक रूपे हरिदाधार देत. जव मंदार बुडे सागरे, प्रथम हलाहल उत्पन्न, सुखी व्हावे प्रजाजन. म्हणून प्राशी पंचानन, नीलकंठ नाम शोभले. कामधेनू ऐ उच्चै श्रवा ऐरावत, कौसुभरत्न अप्सरा पारिजात. लक्ष्मी वारुणी धन्वंतरी हस्त, अमृत निघाले मंथातून. अमृत कलश पळविला दैत्यानी, भांडू लागले अतिमोहातुनी. भगवंताने रूप धरिले मोहिनी, कामाद्वीप सर्व चित्ती. दैत्यांची मोहिनीवर प्रीती, राहू सह दैवास अमृत वाटी. विष्णू राहूचे शिर छेदिती, परिमस्तक अमर झाले. देव घेती विष्णू आश्रय, जेथे विष्णू तेथे जय. म्हणून घ्यावा ईश्वराश्रय, करणे संसारी. गुप्त झाली श्री मोहिनी, आपण फसलो हे पाहुनी. असुरांनी माया निर्मुनी, देवासुर अहंग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी, नारदे समजाविले देवांसी. युद्धी परावृत्त केले देवासी, असुर संहारा कारणे. अवशिष राहिले असुर, बलीसह गेले अस्ताचलावर. सर्वांसी उठविती सत्वर, शुक्राचार्य संजीवनीने. ऐकोनी मोहिनी वृत्तांत, विष्णू लोकी आले उमाकांत. तुवा केले दैत्य मोहित, ते रूप दाखवा म्हणतसे. उद्यानी कामिनी सुंदर, पाहता कामातुर शंकर. माया लागवी तो लक्ष्मीवर, प्रगटला तो विष्णू रूपे. सांप्रत सातवे मन्वंतर, यातची अवतार वामन सर्वेश्वर. श्रीपादी व्यापिले जगडंबर, त्रिविक्रम हे नाम जया. वैवस्तवत दक्ष ब्रह्म सावीर्ण, धर्म रुद्र देव सावीर्णी. इंद्र सावीर्णादी मिळोनी, 14 मनु येते रती. मनुजा मन्वंतरे नियुक्त, विश्वधर्माचा प्रसार करीत. सिद्ध्यादी ज्ञान कर्म जागवित, भगवंत नियंता सर्वांचा. शुक्राचार्य करवी विश्वाजित, यज्ञे बली युद्ध सिद्ध. इंद्रपुरीवर केली मात, देव घाबरले अंतरी. देवगुरु सांगे देवास, सर्वांनी त्यागिला स्वर्गवास. बली वैसता इंद्रपदास, भोग भोगी स्वर्गाचा. इंद्रादी पुत्र स्वर्गभ्रष्ट, तेने आदिती झाली दुःखित. कश्यप सांगिती आदितीस, नाम ज्याचे पयोव्रत. फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी, दुग्धाभिषेक पूजन हर्षी. दुग्धाहार विष्णूशी ध्याशी, त्रयोदिशी क्षीर भोजन. आदिती आचारी पयोव्रत, व्रतांती भगवंत प्रकट होत. म्हणे तुझ्या इच्छेकृत, जन्म घेईन उदरी तुझ्या. कश्यपाचे ठाई करुणी विशेष, विष्णू राहिले अंशरूप. आले आदितीचे गर्भास, स्तुती करीती ब्रह्मादिक. यथा काल होता गर्भासी, भाद्रपद शुद्ध द्वादशीसी. वामन अवतरले आदितीचे कुशी, धरिले बटुरूप तात्काळ. अश्वमेध मंडपात, यथाविधी बटुसी पूजित. जे इच्छा ते मागावे म्हणत, बलीने सत्कारिले वामना. आणिक मजला न लगे काही, त्रिपाद भूमीच पाध्यावी पाही. माझे मागणे फार नाही, दान देई बलिराया. विष्णू पातला देव कार्यासी, वामन रूप धरिले वचनासी. शुक्राचार्य वदला बलीसी, दान याची नच द्यावे. बली म्हणे शुक्राचार्यासी, वचन न मोडावे मानसी. सत्वर स्थान भ्रष्ट होसी, शापिले दैत्य गुरीने. एकपदे भूमी व्यापून, दुजा चरणे स्वर्ग समावून. नवरे जागा तिसऱ्या चरण, त्रिविक्रमे दान स्वीकारिता. विष्णूने कपट पाहुनी, असुर गर्जले धावुनी. बलीने असुरास वर्जुनी, रसातळा जाण्या सांगितले. बळीसे म्हणे तै वामन, कोठे ठेवू तिसरा चरण. पूर्ण करी निज वचन, ना तरी भोग नरकयातना.
बली म्हणे जीवामना, मम मस्तकी ठेवूनी चरणा, तू दान घेई पूर्णा, असुरांच्या हित करत्या, तव पातला प्रल्हाद, तुवा केला ईश्वर नाश, अनुग्रहे तव बली विवश, भगवंताशी बोलला, त्यासी वदले श्रीहरी, मी जयाकार अनुग्रह करी, त्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खूण हे जाणावी, सुतलात मी पलीचे द्वारी, द्वारपाल होऊनी रक्षण करी, पुढे सावर्णी मन्वंतरी, बली होईल इंद्र बापा, मग नमस्कारुनी विष्णूसी, सवे घेऊनी असुराशी, बली गेला सुतलासी, प्रल्हादास ते दवा, इंद्रास झाली स्वर्ग प्राप्ती, तेने आनंदली आदिती, बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्यानी, वेद निघाले ब्रह्ममुखातुनी, ते हयग्रीव दैत्य केले हरण, प्रभूने मत्स्यावतार घेऊनी, केले निवारण संकटाचे, सत्यव्रत करिता असता अर्घ्यदान, ओंजळीत आला मत्स्यहान, हयग्रीवास मारुण वेद परत आणिले, इति श्री गुरु माऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 9. स्कंद 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्तव वंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने, परिकन्या झाला इला नामे, तिची तोची पुढे सद्युम्न झाला, सद्युम्न जाता शापित वनात, स्त्रीत्व पावता त्वरित, पुरुरवा नामे ख्यात, झाला पुत्र बुधापासून, एक मास पुरुष एक मास स्त्री, उशापे भोगता आला वार्धक्यासी, राज्य सोपवूनी पुरुरव्यासी, सद्युम्न तपास निघाला, पुन्हा तपाने मनु वैवस्तास, इक्ष्वाकु मृगश्रयाती दिष्ट, पूर्वश्रद निरंशत करुष दृष्ट, नभग कवी दशपुत्र जाहले, शर्यातीच्या सुकन्येने, भेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने, तव वाट पाहे रुधिरारण्ये, फुटला नयन चवनाचा, स्तुती करुणी भार्गवाची, शर्याती सुकन्या अर्पित्यासी, अश्विनी कुमार तारुण्य देई चवनासी, चवने दिला सोपानधिकार, शर्याती पौप्रोत कृमुत्नी, त्याची कन्या रेवती, त्याने अर्पुनी बलरामासी, बद्रिकाश्रमी तो गेला, नभगाच्या पुत्र नाभगास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप, पितृआज्ञे नाभाग गेला यज्ञास, तेने धन दिदले रुद्राने, नाभाग पुत्र अंबरीश, आचारी साधन द्वातिशी व्रतास, विलंब होता दुर्वासास, पारणे केले तीर्थाने, दुर्वासे कृत्या लाविली अंबरीशा पाठी, तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी, धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासा, निज भक्ताचे धरिता पाय, चक्र सुदर्शन शांत होय, दुर्वास भोजने तृप्त होय, अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला, वैवस्तव मनुचे शिंकेतून, इक्ष्वाकूचा जन्म झाला, त्याचे वंशी माधांतास, कन्या 50 जाहल्या, सर्व कन्यांनी वरली सौरभीस, वृद्धपणी त्यास विषय हव्यास, अगत्य सांगणे सेवेकऱ्यास, सावध असावे निरंतर, माधांताच्या वंशात सत्यव्रत, त्रिशंकू नामे विख्यात, स्वसामर्थ्ये सदेह स्वर्गात, त्यास विश्वमित्रा धाडिती, हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र, यज्ञ पशु शूर्षशेपास, विश्वामित्र सोडविले, राजा बाहुकचे पत्नीस, सवतीने दिले विष, म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध, इंद्राने यज्ञ अश्व पळविला, सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला, तिरस्कारिता मुनीला, भस्म झाले क्षणार्धात, अंशुमाने मुनी स्तविला, पितरोद्धाराचा उपाय मिळाला, सगरे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मस्वरूप, भगीरथाने करिता तप, शिवगंगा प्रेमे पावत, भस्मास स्पर्शिता गंगा आप, पितरमुक्त जाहले, सगरवंशीय सौदास, त्याने वनी मारली राक्षसास, त्याने भावाने सूड घेण्यास, वसिष्ठा नरमास वाढिले, वसिष्ठ शापे झाला राक्षस,
भक्षी स्त्री संगी सज्जनास, तिचे शापे निपुत्रिक सौदास, त्याचे वशी खटवांग, खटवांगाचे वंशात श्रीहरी 4 रूपे अवतरत, पितृवचनार्थ राज्य त्यजत, सत्यवचनी श्रीराम राक्षस मारिली बहुख्यात, धनुर्भंग केला जनक सभेत, शूर्पणखेस विद्रुप करीत, एक पत्नी श्रीराम रावणांत करोनी, विभीषणास राज्यदानी, राम बैसले राज्यासनी, एक बाणी श्रीराम करोणी अश्व महायज्ञ, सर्वस्वाचे केले दान, रघुकुळ तिलकास शरण, भक्ताभिमानी श्रीराम, कलाप ग्रामी योग सिद्ध मरू, कली अंती वंशाचा तरू, सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट, इक्ष्वाकू पुत्र निमी, वशिष्ठास पाचारी यज्ञी, शापिता एक माग लागोनी, वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र, जीवनेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून, जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा, बुद्ध इलेचा पुत्र पुरवावा, उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थाली देती गंधर्व, वेद स्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नी प्रकट होत, त्याला पुत्र रूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्व लोकी, सत्यवती रुचिकाचा जमदग्नी, त्यास रेणुके पासुनी भार्गव मुनी, सहस्त्रार्जुना ते वधुनी, पितृआज्ञा केला तीर्थयात्रे, पितृआज्ञा पालमन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी, माता बंधुसी जिवंत करी, पितयासी प्रार्थी भार्गव, सहस्त्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदग्नी शिर, धडास जोडुनी पितृशिर, पितृऋणी फेडिले भार्गवाने, पुरुरव्याचा आयुपुत्र, त्याचा वंश धर्मभ्रष्ट, क्षयवृद्धी वंशीय अलर्क, अनेक वर्षे राज्यभोगी, पुरुरव्याचा पौत्र नहुष, इंद्राणीची इच्छा धरित, तेने झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययाती सभार्या 2, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नव्हे जाण, ययाती निर्लज्ज कामोहात, पश्चातापे होऊ अनुतप्त, तारुण्य राज्य देऊनी पुरुष, वासुदेव चरणी लावूनी मानस, ययाती पावला उत्तम गती, शकुंतलावरी दुष्यतासी, पुत्र भरत नामे भारत देशी, मरुत तो करीस तो मासी, भरद्वाज दत्तक पुत्र जाहला, रती देव प्रार्थीश चरणी, दुःख रहित व्हावे प्राणी, तो मायातीत सर्वस्वदानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी, वर्णिले सोमवंशासी, असता उत्तरेच्या गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आघातासी, श्रीकृष्णे रक्षली तुजराया, यदुपासुनी 46, वसुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमात्मा उतरला मनुष्य रूपे भूमिसी, दृष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनांचे पालन करण्या, धर्म संस्थापना करण्या, अवतरे श्रीहरी युगायुगी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे 9मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 10. स्कंद 10. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भाराक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागुनी, मी अवतरणी क्षिती लागुनी, माया शेषासह विष्णू म्हणे, वासुदेव देवकी विवाहात, बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाया सिद्ध झाला, वसुदेव बिनवी कंसासी, हिचे संतान अर्पिन तुझसी, धन्य त्या धृतात्म्यासी, साही पुत्र मारिले कंसे, दैत्यांना हाताशी घेऊन, झाला नाशास कारण, कंसाप्रती भिवून, यादव गेले देशोदेशी, देवकीचा 7व गर्भ नेमस्त, योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात, संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला, अवतार घ्यावया भगवंत, प्रगटले वासुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात, सर्वात्मा प्रवेशला, कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावणासी वद्य पक्ष, तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला,
वासुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देईन दुभंगून. यशोदेपाशी बाळ ठेवून, उचलून घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत, देवकीचे ओसंगी तिला ठेवत. आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अर्गळा कड्या कुलपे. महामाया रुदन करी, कंस आला झडकरी. कन्येसी फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणारा, वैरी उपजला पृथ्वीवर. तेने कंस पश्चाताप जर्जर, मुक्त केले वासुदेव देवकी. ऐकून मंत्र्यांचे कथन, कंसे धर्मोच्छाद मांडून. ऋषी संतास पीडून, स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र, घरोघरी प्रकटली मात. जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविली सकळ जन. वार्षिक कर भरावयासी, नंद आला मथुरेसी. वासुदेव भेट घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ. आता परतावे गोकुळासी, सावध चित्ते पुत्रा रक्षी. वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा. सुस्वरूप धरुणी पुतना, कंसाज्ञे आली नंद सदना. नंदलालास करविता स्तनपाना, तात्काळ झाली गत प्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, वज्रवासियांनी केले दहन. पूतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हासी, वातरूपे असुर त्यात प्रवेशी. ताना पदाघात करता गाड्यासी, शकट मोडला क्षण मात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास, आकाशी नेई कान्हास. कृष्णे आवळी त्या कंठास, आपटल्या भव्य शिळेवरी. न्याहाळीता मुख सुंदर, नंदकुमार जाई देई सत्वर. मुखात दिसता विश्व चराचर, नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता वज्रात, गोठ्या माझी एकांतात. करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदांनी. कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती, गाराण्याचे मीश करोनी येती. कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणे श्री लक्ष्मीपती. तया संतोषवी नाना परी, करवी यशोदा स्तनपान. मध्येच कान्हास सोडून, पाहो गेली दूध उन्ह. कृष्णे माठ फोडिला, उखळी बांधुनी कृष्णासी. कार्यार्थ गेली गृहासी, कृष्ण आला परसदारी. यमला अर्जुन वृक्ष तेथे, तैसे हे अर्जुन वृक्ष. पूर्वजन्मीचे होते यक्ष, कुबेराचे अस्ति पुत्राक्ष. नळकुबेर मणिग्रीव, यौवन प्रमुक्त झाले फार. जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर, वस्त्रांचेही नुरले भान. नारद शापे भाल वृक्ष, वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्शन. होता वृक्ष उन्मळून, सिद्ध दोन प्रगटोन. झाले नतमस्तक मुकुंदा पुढे. समस्त गोप जमले, उत्पात विचार करू लागले. सर्व सपरिवार निघाले, मग पातले वृंदावना. वत्सरूप धरुनी दैत्य, येऊनी मिसळला कळपात. पाय धरुनी फिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी. बकासुरे गिळीला श्री मुरारी, दाह होता टाकीला बाहेरी. कृष्णाने चंचू धरुनी करी, उभे फाडिले बकासुरा ते. वनगमनार्थ केली आयती, पुढे गोमटी वासरे चालती. हास्य विनोदे गोपाळ चालती, देखिली अजगर रूप गुहा. वत्सासह रिगले मुखातील भीतरी, कृष्ण वाडे कंठी अजगरी. प्राण निघता ती दुस्तरी, अघासूर सद्गती पावला. गोपाले यमुना तिरी, सर्वांनी उघडूनी शिदोरी. गोवत्स शोधाया गेला हरी, परी ब्रह्मा नेई सर्वा निजलोकी. सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी. म्हणे लीला तर्क खरी, ठेवी माथा चरणी तया. ब्रह्मा करुनी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण. म्हणे जाणण्या समर्थ कोण, कृष्णाद्ये गेला स्वस्थानी. कृष्ण सकळा करी पूर्वव्रत, भोजन केले गोपा समवेत. सायंकाळी घराघरात, अघासूर वृत्त गाजे. श्री बलरामाचे इच्छेपुरती, गोपाल गेले ताडवन प्रती. रासभास वृक्षा परी ओपटी, धेनुक उद्धरिले हलधराने. प्याले डोहातील विषजल, पितामृत पाय झाले सकळ. अमृत दृष्टीने पाहता आनंद बाळ, जीवित होय गोपगाई.
सर्वांपासून विषमुक्त करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवी आपला देह, फणीवर नाचे वासुदेव. आज्ञा घेऊन स्त्री पुत्रांसह, कालिया गेला रमणकद्वीपी. तव तो पातली संध्याकाळ, म्हणून तेथेची राहिले सकळ. रात्री पेटला वडवावळ, कृष्णे गिळीला दावाग्नी. सौंभरीच्या निच्छेने, मासे खाल्ले गरुडाने. मत्स्यभक्ष प्रमादाने, मृत्यूशाप दिदलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात, कुरघोडींचे खेळात. त्याने पळविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवनी, त्यांना शोधी नीलमणी. हाका मारी हरीची वाणी, हंबरता आल्या धावोनी. तेवढ्यात वनवा पेटला, श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळिला, ईश्वर कळला गोपाळांसी. भावे करिता भगवत भक्ती, भक्तांवरी नाना संकटे येती. तीही धरावे धैर्य शित्ती, रक्षक समर्थ जाणोनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी, वनात क्रीडा तसे वनमाळी. सवे राम आणि सवंगडी, थाट चरती गायीचे. सुखद ऐशा शरद ऋतू, नवान्न प्राशनादी महोत्सव होत. नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतःकरण. म्हणे धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्पर. कृष्ण भावा आपुलापती, गोपी कात्यायनी व्रत करीती. विवस्त उतरल्या जलांतरी, तेणे वस्त्रे हरी श्रीहरी. घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनवन. म्हणे मनोरथ करीन पूर्ण, जावे आपापल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ, गायी चारता गेले दूर. मध्यानी म्हणती गोपाळ, क्षुधा शांतीचा उपाय करा. अनुज्ञे मागी यज्ञपत्नीसी, आणिले चतुर्विध अन्नासी. हरी आशिष देई साध्वींसी, क्षुधा शमविली गोपांची. इति श्री गुरुमाऊली विचरत संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे दशमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. अध्याय 11. स्कंद 10. उर्वरित पूर्वार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद महानंदादी गोप, इंद्र यज्ञ करीती वार्षिक. गोवर्धन प्रीत्यर्थ, यज्ञ करावा म्हणे कृष्ण. सकळ ही धेनू पूजती, तृणधान्यादी अर्पण करीती. गोवर्धनास प्रदक्षिणा करती, मग परतूनी येती गृही. इंद्रा कळले वर्तमान, आपणा प्रीत्यर्थ न केला यज्ञ. त्याने मेघासी आज्ञा करून, आरंभिला महापर्जन्य. करंगळीवर धरी गोवर्धन, गोप गोपांचे करुणी रक्षण. इंद्राचा गर्व हरुण, पर्वत ठेविला श्रीकृष्णे. नंदाकाडे आले गोप सकळ, म्हणती पुत्र नोय हा परमेश्वर. वज्रवासियांचा आनंद पर, तै पूजिती कृष्णाला. इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत, सिंचिले आकाश गंगेचे उदक. सुरभीने केला दुग्धाभिषेक, श्री गोविंदाचे मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी, स्नानार्थ उत्तरे यमुनेसी. नंदास केला वरुण लोकासी, तेथून आणिला श्रीकृष्णे. भाव जाणूनी गोपांचा, दयावंताने दाविले निजरूपा. जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा, नित्य सिद्ध शाश्वत जो. शरद पौर्णिमेच्या रात्री, सखा वाजवी बासरी. आल्या सकल गोपगणारी, घरीत परता सांगे कृष्ण. त्यांना न साहे वियोग कल्पना, म्हणे तवपदी आलो शरणा. ऐकुनी करुणा वंचना, झाला रममाण गोपी सवे. तेने गोपींना झाला अभिमान, म्हणून झाला अंतर्धान. विरह दुःख द्यावे दारुण, निश्चिये पुरुषोत्तमे. तेने तन्मय गोपीजन, करीती हरिलीलांचे स्मरण. भ्रमिष्ठायसे करीती भाषण, काननातील वृक्षासवे. सकळ ही मिळूनी गोपी, कृष्णा शोधिती वनांप्रती. चंद्र लोपता वाळवंटी, मग येऊनी बैसला. कृष्णा धुंडूनी थकल्या नारी, विरहानल जली हृदयांतरी. सहज गती ते सुंदरी, विरह गीता कृष्णार्थे. गोपींचा ऐकता विलाप, प्रकट झाला मदनाचा बाप.
पीतांबरधारी वैजयंती धृत प्रभा फाकली दशा दिशा. भक्त करीती निरपेक्ष प्रेम, मजला न फेडवे त्यांचे ऋण. भक्तांचे ऋण मजला भूषण, म्हणून करा प्रेम मजवरी. ऐसा करुणी गोपींचा गौरव, महारास करी कैशव. दोन गोपित केशव, विद्युलते समतळपथसे. केले परस्त्री सेवन, हे तो धर्माविरुद्ध वर्तन. परिचेते ईश्वर करुणा घन, तेथे न प्रवेशे धर्माधर्म. गोपींच्या भर्तरांना घरोघरी, सन्निग्ध भासल्या आपुल्या नारी. पहाटे आपापल्या घरी, गोपी परतल्या कृष्णाते. गोप गेले अंबिका वनात, त्यास गिळू लागला अजगर तेथे. तो अंगिरा शापे त्रस्त, श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त. शंखचूड कुबेराचा सेवक, गोपीस घेऊनी चालता पळत. कृष्णे ठार मारुनी त्यास, दिव्यमणी दिदला दादासी. गोधन घेऊनी चक्रपाणी, चरावया जाई दिवसावनी. वियोग विसराया विरहणी, मिळून गाती युगुल गीता. श्यामल कांतीचा तो वनमाळी, गजराजा समक्रीडा करी. सायंकाळी येत गोकुळी, देत आनंद चंद्रासम. महादैत्य वृषभासुर, येता कृष्णांचे अंगावर. प्राण घेई आपटुनी भूमीवर, अरिष्ट ओघे निरसले. कंसे पाचारिले अक्रूरास, म्हणे आणावे रामकृष्णास. आमंत्रावे धनुर्यागास, बेत सांगितला विवाचा. अश्वरूपी केशी येत, किंकाळण्याने गोकुळ भयभीत. श्रीहरी हात घाली त्या मुखात, श्वास कोंडुनी मेला तो. व्योमासूर मिसळील पंडावास, चोरुनी लपवी बालकांस. कृष्णे बळीची धरुनी त्यास, गळा दाबुनी मारिले. अक्रूर येता गोकुळात, रामकृष्णास घाली दंडवत. भाव ओळखुनी हृदयात, तया अलिंगी श्री अच्युत. ऐकुनी कंसाचा विचार, रथी बैसले मुरलीधर. गोपी होती व्याकुळ फार, यमुना तीरी रामकृष्ण. जाळा माझी दिव्य दर्शन, होता नुरले देह भान. अक्रूर हात जोडोनी, स्तुती करी भगवंताची. अनंत रूपे अनंत नामे, तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे. परी तुझे पण मनोधर्मे, त्यांना काही भासेना. तुझ शरण मी सर्व भावे, कल्याण आता जी करावे. कृपा करुणी मज रक्षावे, शरण शरण भगवंता. रथ उपवनाशी थांबला, अक्रूरे कंसास निरोप दिला. मग नगरी प्रवेश केला, श्रीलीला अवताराने. रजकाचे मस्तक उडविले, कोष्टियास सायुज्य दिधले. माळियाचे मनोरथ पुरविले, श्री जगदीश्वराने. वाटी चालता भेटली त्रिविक्र, तिने उलट्या लाविता रामकृष्ण. कुब्जेचे शरीर समा, कृपा करिता गोपाळे. धनुष्य घेऊनी हातात, भगवंते मोडिले क्षणात. कंसाने होऊनी भयभीत, मल्लोत्सव प्रारंभला. कुवलया पीड हत्तीला, माहुतने कृष्णावरी घातला. माहुत व हत्ती निर्दाळीला, गजदंते श्रीहरीने. चाणूर म्हणे रामकृष्णासी, कृष्णा तो खेळावे मजसी. बलदेवे मुष्टिकासी, मल्लयुद्ध खेळावे. मुष्टिक कुटास बलरामाने, ठार केले ठोशाने. प्राण घेतले पद्मनाभाने, चाणूर शल तोलशाचे. श्रीहरीने कंसवधूनी, स्वस्वारूप्य देऊनी. माता पिता मुक्त करुणी, चरण वंदिले रामकृष्णे. हे माते हे पिताश्री, ऐसे म्हणता परमानंद वासुदेव देवकीचे चित्ता. नंद गोपास निरोप देता, जड अंतकरणे तै गहिवरले. पाचारुणी गोरकाचार्या, पुत्रांचे ध्वजोचित संस्कार कार्या. वेदकला आणि कार्या, शिकवी सांदीपनी दोघांसी. गुरुपुत्र आणुनी यमपुरातुनी, गुरुसी दिदला गुरुदक्षिणा म्हणून. श्री गुरूंचे अनुमतीने जाण, मथुरेशी आले उत्तम श्लोक. उद्धवा त्वा गोकुळी जावे, नंद यशोदेचे सांत्वन करावे. कृष्ण आठवण करी तसे सांगावे, मनमस्का गोपींना. उद्धव येता नंदा घरी, मथुरेचे कुशळ विचारी. गोकुळ येई श्रीहरी, नंद पुसे उद्धवा ते. उद्धव बोले मधुर वचन,
कृष्ण तुमचे करीतो स्मरण, अभिष्ट पूर्वील येथे येऊन परिहृदयी नित्य जाणावा. गोपी पुस्ती उद्धवासी, आम्ही आठवतो का कृष्णासी. तव भ्रमर आला तयापाशी, गोपी गाती भ्रमर गीत. मी सर्वात्मक सर्वा ठाई, माझी आठवण अंतरी पाही. माझा योग तुम्हास नाही, निरोप सांगे कृष्णाचा. संतोषोनी गोपींची मने, उद्धव आला मथुरा भुवने. देऊनी नंद यशोदा उपासने, वर्णी गोपी भक्ती कृष्णाशी. कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पुरवून, इच्छित वर देऊन उद्धवास घरी आले. हित करण्या पांडावे, आपण हस्तिनापुरी जावे. कुशाली जाऊन यावे, अक्रूर सांगे श्रीकृष्ण. पांडवांचा पाहुनी प्रभाव, धृतराष्ट्रादी राखिती वैरभाव. कुंती विदोर निवेदी मनोभाव, अक्रूरास हस्तिनापुरी. अक्रूर सांगे श्रीकृष्णासी, पुत्रांप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी. तेने हितोपिश न रुचे त्यासी, दुस्वास करीती पांडवांचा. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्री महाभागवत महापुराणे एकादशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 12. स्कंद 10 उत्तरार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध श्वशूर, 17 वेळा चाले मथुरेश्वर. रामकृष्णे सैन्यवदी सत्वर, त्यास प्राणदान देती. काल यवन करणारा स्वारी, कृष्णे निर्मियली द्वारकापुरी. प्रजानन नेऊनी नगरांतरी, निशस्त्र एकटा निघाला. काल यवन पाठलाग करी, तै कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रिस्तास यवन लाथ मारी, तेणे भस्म झाला क्षणी. निद्रिस्त पुरुष मुकुचंद, त्यासी केला चिरनिद्रावर. त्याचे पुढे प्रगटला श्रीधर, अविनाशी भक्ती दिधली तया. मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी, रामकृष्ण लपले प्रवशणगिरी. जरासंधे वणवा लाविता गिरी, दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामासी, कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी. वरावे हरोनी मजसी, श्रीहरीस संदेश दूता करवी. दूतास बैसवोनी रथात, विदर्भपुरी आले अच्युत. विदर्भासी समाचार देता दूत, पूजले रामकृष्णा भीष्मकाने. रुक्मिणी येता देवी मंदिरात, तिला बैसवोनी रथात. राजांचा करुणी निपात, रामकृष्ण निघाले तेथुनी. शिशुपालादी राजेच करता चढई, पळतात तया भुई थोडी होई. पळून गेली सकळ लवलाही, रुक्मी विद्रुप केला कृष्ण. रुक्मी पुन्हा गेला कुंडनपुरा, वसविले तिने भजकडपुरा. भीमकी कृष्ण विवाह करा, झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन, नामा त्याचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो काम जाण, रती पत्नी असे त्याची. 100 सुरास वदिले, दोघे द्वारकापुरीस आले. सर्व आश्चर्यचकित झाले, सांगता वृत्तांत नारद. सूर्य सम्यंतक अर्पी सत्राजितास, सिंहाने मारिले प्रसेनास. जांबवंती मण्यासह अर्पी कृष्णास, जांबवान तेदवा. कृष्णे सत्राजिता मणी देऊन, मिथ्या आळ घालवून. सत्यभामा अर्पी देवा लागून, होण्या क्षालन अपराधाचे. लाक्षागृही मारिले धर्माधिक, द्वारा गेले कृष्णाधिक. द्वारकेत चोरीला सम्यंतक, शतद्व्याने तेदवा. श्री यतुराज येता द्वारकेसी, शतधन्ना ये आणि देई अक्रूरासी. चक्रपाणीवदी शतध्वन्यासी, मणी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था, यादवराज आला सात्यकी समेता. कालिंदी सदावनी निजरूपा, वरिले तीसी कृष्णाने. मित्रविंदेचे केले हरण, सत्यास पणता जिंकोन. लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी, पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुरा, दासी दावनी यमपुर. 16 सहस्त्र नारी स्वीकार, केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊनी, आदितीस कुंडले देऊनी.
पारिजात उपवनी लावणी सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी कामजवरिले म्हणे श्रीहरी. श्रेष्ठ क्षत्रिय असता धरी रुक्मिणी पडे धरणीवरी. तू सर्वांचा अंतर्यामी तुम्हासी म्यावरली म्हणूनी. सावध होता भीष्म नंदिनी बोलली मुकुंदा ते. बहिणीचे प्रिय करण्यास रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास. नात रोचना दिली अनिरुद्धास जो पौत्र रुक्मिणीचा. रोचनाचे मंगल सोहळ्यात रुक्मी राम खेळे द्यूत. न जिंकताही जिंकलो म्हणत यास्तव बलराम वधिते असी. बळीचा पुत्र बाणासूर कन्या उषा त्याची सुंदर. सखी चित्रलेखा काढी चित्र उषेच्या स्वप्न वल्लभांचे. गगनपंथे आणून अनिरुद्धास उषेस भेटवी अंतःपुरात. नागपाशे बांधिले अनिरुद्धास बाणासुराने ते धवा. नारदा करवी कळता वर्तमान बाणासुर आव्हानी रामकृष्ण. बाणे घालुनी लोटांगण कन्येसह बोळाविले. यादव कुमारांसी दिसे कृकुलास कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पाप फलास स्वदान ग्राही मी नृपसे. सत्पुरुषाचे थोडेही धन आपण करिता हरण. 10 पिढ्यांचे अधपतन उपदेशी कृष्ण पुत्रांसी. बालमित्रांना भेटाया कारणे बलरामे केले गुकुळ गमन. सर्व आठवी प्रेमळ कृष्ण एकमेका पुस्ती क्षेम. पौंड्रक संदेशी कृष्णाला मीची वासुदेव जगी एकला. शीघ्र शरण यावे मजला अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून पौंड्रक मस्तक केले छेदन. काशीराज शिर उडवून त्याचा पुत्र ही जाळीला. द्विविध मित्र नरकासुराचा पेटला सूड घेण्या मित्रवधाचा. रामे करिता प्रहार मुष्टीचा मरुनी पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणा करिता हरण कौरवोनी केले त्याचे वंदन. शिष्टाईचा उपहास करून अंती शरण येती कृष्णग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांबाला वरदक्षिणा आहेर अर्पिला. आंदण घेऊनी सवे कोमला बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असे कृष्ण. पहावया कृष्णाचे विंदान नारद आले द्वारकापुनी. नारदा हिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्याची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी कार्ये चालली भिन्न भिन्न. कृष्ण लीला पाहून नारदाने केले गमन. चित्त भगवंत चरणी ठेवून करी विचरण त्रैलोकी. श्रीकृष्णाची दीनचर्या मंगलमय असे श्रोतया. दूत निरोप सांगे यदुराया जरासंध पीडी राजांसी. धर्म करीतो राजसूय निमंत्रणा आले नारदराय. कोण कार्य करावे अगोदर उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगिता ऋषिकेशी प्रथम आले इंद्रप्रस्थी. राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधण्या. कृष्णाशी म्हणे धर्मराज करणे आहे ऋतुराज. जिंकोनी पृथ्वीचे राज्य द्रव्य मेळावा म्हणे सका. चारी बंधू राजांसी जिंकिती अपार द्रव्य मिळविती. कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती जरासंध भीमासेनाचे. भीमाने फाडला मगध अपिती सहोदरा बैसवेले राज्यावरती. बंदीखानी होते नृपती मुक्त केले श्रीकृष्णे. त्यांना भगवंत दर्शन घडता नयन मनोरम. घालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले. बंधमुक्त होताची राजे विनविती भगवंता ते. थारा आपुल्या चरणाते ऐसे देई कृपादान. सहदेवा करवी गरुनी गौरव उपदेशोनी बोळविले सकळ. भीमार्जुनासह केशव आले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आले धर्मराज प्रारंभ करी यज्ञराज. अग्रिभुजी युधराज तेने निंदू शिशुपाल. कृष्ण सोडई सुदर्शन केले शिशुपालांचे शिरछेदन. तेज निघता देहातून कृष्ण स्वरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न
मय सभेत आला दुर्योधन, भूमी वा जळ संभ्रा लागून, लज्जित झाला कौरवपती, निर्यादवी पृथ्वी करण्यास, आराधोनी पशुपतीस, द्वारकापुरीस केले त्रस्त, शिशुपाळ मित्र शाल्वाने, युद्धार्थ येता प्रद्युम्न, गदा प्रहर करी धुमान, माघारी रथ वळवून, रक्षिले दारुक पुत्राने, परतोनी आला रणांगणी, यादव सेना विध्वबाणी, प्रद्युम्नेश्वर संवादन करुनी, शिर उडविले द्युम्नाचे, श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थास्त, परत येताच रणांगणात, सुदर्शन शाल्वावर सोडत, मस्तक केले धडा वेगळे, मातुल्येय विदुरत दंतवक्र, त्यांनी घेता हाती शस्त्र, श्रीहरीने करुनी प्रहार, वधिले तयासी, राम करी तीर्थाटन, सूतरोम हर्षण करी अवमान, केवळ दर्भ स्पर्श करोन, हरीला प्राण तयाचा, येता पर्वणीचा दिन, रामे ओढला हल टाकून, मस्तकावरी प्रहार, तात्काळ मारला वल्वल, सांगोनी दुर्योधन भीमासी, न खेळावे गदा युद्धासी, राम बातला नैमिषारण्यासी, ऋषीस उपदेशुनी शुद्ध ज्ञान, कृष्ण दर्शन इच्छा धरी, सुदामा आला मित्रा घरी, त्यासी सागर पूजे श्रीहरी, सांगे गोष्टी हिताच्या, सुदाम्याच्या वस्त्रातुनी, चिंधीचे मोटोळे काढुनी, पोहे पाहुनी चक्रपाणी, मुखी घाली एक मुष्टी, श्रीकृष्ण त्यास बोलवीत, सुदामा प्रसादी प्रवेशत, म्हणे परीक्षा पाहुनी शत, वैभव दिले स्वर्गीचे, साधुनी सूर्यग्रहण पर्वणी, स्नाना येती अवनी, नंद यशोदा गोप गोपिनी, पाहतो संतोषी ती श्रीकृष्ण, मीची सर्वांचे ठाई भोगता, श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका, गोपी वदल्यास रुक्मिणी कांता, हृदयी राहोत चरण तुझे, कृष्ण पत्न्यासी म्हणे द्रौपदी, वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगासी, विस्मय वाटे भगिनींसी, वार्ता ऐकता कृष्ण कथा, वसुदेव विन्मी श्री ऋषी प्रती, सांगा कर्म निवृत्त युक्ती, यज्ञद्वारे भसावा यज्ञपती, ऋषी मार्ग माक्ष सांगती, गोभू अन्नदान, यज्ञ होता संपन्न, केले गोभू अन्नदान, नंदाधिकासी निरोप देऊन, यादव परतले द्वारकेसी, वसुदेव दिले रामकृष्णासी, आपण स्वामी चराचरासी, घेऊन यावे मृत पुत्रासी, देवकी विनवी निज पुत्रा, रामकृष्ण सुतलात जाऊन, आणिले पुत्र बलीपासून, देविकी मातेसी सोपवून, स्वलोकी गेले ते कृष्ण कृपे, त्रिदंडी संन्यासाशी रूप घेऊन, अर्जुन करी सुभद्राहरण, बलराम उठता खवळून, शांत केले श्रीकृष्णाने, श्रुतदेव बाहुल अश्वाचे घरी, एकाच वेळी गेले श्रीहरी, द्वांना देऊन गती दुर्धरी, परतून आले द्वारकेसी, जीवासी लागले जन्म मरण, यासी माया मुळा कारण, म्हणून भसता हरिचरण, तेने निरसे संसार, सत्य ब्रह्माचे अधिष्ठान, त्यावरी झाला जो ब्रह्म, ते जग झाले निर्माण, सनंदन सांगे श्रुती वचन, त्यांचे शिरी ठेवीन हात, तो तात्काळ व्हावा भस्मसात, वृक शिवा पाठी लागत, हात ठेवण्या मस्तकी, मोहे पडला वृकासूर, ठेवी स्वशिरी कर, भस्म होताची सत्वर, शिव झाले संकटमुक्त, वंदन न करोनी ब्रह्माते, निंदोनी शिवशंकराथे, लाथी विष्णू वक्षस्थलाते, विष्णू श्रेष्ठ ठरवी भृगु, मृत बालके सज्जनांसी, जीवित दिधली त्यासी, पूर्वेले प्रजा मनोरथासी, धर्म स्थापिला कृष्णाने, प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध, त्याचा सूत वज्रनाभ, हाची राहिला शेष, होता नाश यदुकुळाचा, धर्म रक्षा वया अवतार, धारण केले लीला शरीर, त्या श्रीहरीचं चिंतिता चरित्र, कर्मबंधन तुटत असे. इति श्री गुरुमाऊली विचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशदोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 13. स्कंद 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.
कराया भूभार हरण, मारिले बहुदुष्ट जन, यदूंचे भावे निर्दालन. कृष्ण विचार करी मनी, मुनींनी दिला शाप, होईल यदुकुळाचा नाश. सकळही जाणतसे श्रीकृष्ण, तरी अनुमोदन कुळनाश. सर्व साधनात उत्तम, ऐसा जो का भगवत धर्म, त्याचे करवावे श्रवण. वासुदेव विनवी नारदासी, पूर्वी निमी राजाचे सत्रात. नवयोगी कथिती धर्म भागवत, तोची धर्म नारद सांगत. राजा वसुदेवाशी, गुरु आत्मा गुरुदेव, ऐसा धरावा दृढ भाव. तदुपदिष्टे मार्गे ठाव, ईश्वराचा पाविजे. प्रेम रज्जुनी बांधिले पाया, म्हणून सोडता नये हृदया. ऐसा जो भक्त राया, तोची जाणा भागवतोत्तम. सद्गुरुची जावे शरण, तोषवावे करुणी सदाचरण. सकळ आसक्ती सांडोन, करावी नम्रता दया मैत्री. गुणकर्माने मलिन चित्त, तिही भसावा भगवंत. तेणे होऊनी शुद्ध चित्त, होई प्रकाश ईश्वराचा. भगवंताची विग्रह मूर्ती, अथवा हृदय धावुनी चिन्मय मूर्ती. कर्मबंधनातून सुटती निश्री, सर्व कर्म अर्पिता देवासी. भगवंताचे अनंत जन्म, अनंत रूपे अनंत नाम. अवतरले नर नारायण, धर्म आणि मूर्ती पोटी. भगवंताचे अवतार, हंस दत्त सनत कुमार. ऋषभ हयग्रीव मत्स्य सुकर. कूर्म हरी नरसिंह, वामन भार्गव श्री रघुवर. कृष्ण बौद्ध कल्की होणार, युगायुगी होता अवतार. धर्म रक्षे कारणे, जे ईश्वरासी न भजती. वेद निषिद्ध यज्ञ करीती, पशु हिंसा उदरार्थ करीती. ते पावती अधोगती, धनांचे एकमेव फल. तो धर्म असे केवळ, म्हणून धन असता अनुकूल. धर्म तेने जोडावा, पितर देव आणि ऋषी. यांचे ऋण प्रत्येकासी, परी ते ऋण न भक्तासी. जो स्वामींचा शरणागत, ब्रह्माधिक स्तुती करून. म्हणती केला भूभार हरण, प्रभू आता वैकुंठी येऊन. सनत करा आम्हासी. यावरी बोलले भगवंत, यादव कुल झाले उन्मत्त. यांचा करून या अंत, येईन मी निजधामा. यदुवृद्धांना म्हणे कृष्ण, महोत्पात कुळनाशाचे लक्षण. प्रभासी करुण स्नानदान, निवारी घोर संकटा. धन्य उद्धवाची दास्य भक्ती, त्यावरी कृष्णाची अनंत प्रीती. म्हणेन येईन तव धामा प्रती, तुझीच सेवा केलीसे. श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा, मी त्यागता भूलोका. कलियुग येणार देखा, त्वा व्हावे मद्भक्ती प्रचारक. 24 गुरु म्या केले, भूमी वायू आकाश आपे. अग्नि चंद्र रवी कपोते, यांनी अवधूता बोधविले. अजगर पतंग भ्रमर, माधमाशी मधुकर. मत्स्य मृग पिंगला सागर, आत्माराम जागविती. सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम, श्री स्वामी समर्थ आत्माराम. त्यासी करुणी स्वसमर्पण, व्हावे रममाण त्या संगे. कन्यका सर्प बालक क्रूर, भिंगुरटी ऊर्ण नाभी इशुकर. या 24 गुरुवाहून थोर, स्वदेह हा परमगुरु. नरदेहाची होता प्राप्ती, अवश्य करणे भगवत भक्ती. भजन कराया एक युक्ती, गुरुपाय सेवावे. जीव परतंत्र जोवरी, ईश्वराचे भय तोवरी. म्हणून विवेक करावा निर्धारी, आत्मरूप जाणाया. यावरी पुसतसे उद्धव, जीव किंमर्त झाला परतंत्र. आणि गुणांनी होता बद्ध, मुक्त कैसा होईल. विद्या अविद्या माझ्या शक्ती, त्या जीवांना बंध मोक्ष करीती. विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती, आणि बंधन अविद्येचे. धन असुनी न केले दान, किंवा चा असुनी न घेतले नाम. की माझे न केले लीला वर्णन, वृथा जन्म मूर्खांचा. माझे भक्त कृपाळ असती, आपले सत्कर्म नुच्चारिती. अखंड धरिती सेवावृत्ती, हीच लक्षणे मद्भक्तांची. भक्ती योग आणि सत्संग, याविण उपाय नो हे चांग. मीच संतांचे अंतरंग, आणि माझे संतजन. सत्संग आणि भगवंत नाम, हे दोन चहू युगी समान. म्हणून साधना माझी श्रेष्ठ जान,
साधन हे सत्संग, मीची आत्मा सर्व देही, त्या मज एकासी शरण येई. मजसी भजता भय नाही, उद्धवा सांगे भगवंत. प्रथम अहंकार सोडावा, सात्विक आहार घ्यावा. गुरु संती भाव ठेवावा, उपासावे हृदयास्था. निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी, सर्व गुण भावे भजसी. मीची प्रियत्वाची अंतिम गती, मी सर्व आत्मा सर्वांचा. एका भक्तीने माझी प्राप्ती, तेथे इतर साधने न सरती. साधना माझी श्रेष्ठ भक्ती, भक्ती वाचुनी वृथाशीन. चित्त लावे माझ्या स्वरूपी, ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती. तो मज पाहे सर्वाभूती, आणि पाहे आपणात. आणि मा महिमा लगिमा, प्राप्ती प्राकार्य इशिता. विशिता आणि कामवासयता, अष्टसिद्धीसी मी आधार. अनुमिमत्व मनोजव दूर श्रवण, आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण. अपराजित त्रिकाल दूरदर्शन, परमठाव ह्या श्रुद्ध सिद्धी. अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी, त्यामजही न करवे गणती. असंख्यात माझ्या असती विभूती, जैसे परमाणू धुलीचे. सांगो एक गुज उद्धवा, मीची आश्रयो सर्व भावा. गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा, जे मी असे स्वरूप. अहिंसा सत्य चोरी न करणे, अकाम क्रोध अलोभ असणे. भूतमात्रांचे प्रिय हित करणे, सर्व वर्णांचा धर्म हा. अध्ययन यज्ञ आणि दान, अतिथी ध्यायी पाळावे नियम. दुक्ती मग्ध भक्तांसी अर्पितन, त्यावरी प्रसन्न मी सर्वदा. देव ऋषी पितर भूते, यांना मानुनी माझी रूपे. यांना भजावे नित्यनिके, सर्वार्पणे मज ठाई. माझा भक्त जो विरक्त, ज्ञान भक्तीने अलंकृत. माझा भक्त निरपेक्ष, तो सर्वांहुनी श्रेष्ठतम. एका नामस्मरणाविन, कलितन घडे कर्म साधन. यास्तव भावे करिता कीर्तन, देह भेटी भगवंता. ज्ञानाच्या एका अंशे, पुरुषार्थ सिद्धी जैसी प्रकाशे. अन्य साधन न तुके तैसे, ज्ञान श्रेष्ठ सर्वांहुई. जो सात्विक गुण संपन्न, त्यासी बोलिजे संपत्तीमान. गुणदोष दृष्टी हा दोष जाण, गुणदोष न पाहणे गुण हाची. ज्ञान जे गुरुपदेशानुसार, त्यांचे चिंतन करावे वारंवार. सद्भक्ती धरिता मनी दृढ, एरू अंतरी सुखावे. जैसी जैसी विषय निवृत्ती, तैसी तैसी होय मुक्ती. जीव पावे आत्मस्थिती, धर्म हाची सर्वोत्तम. निष्काम भावे भगवंत, भजताची कळे वेदार्थ. अथवा भजावा श्री गुरुनाथ, जो का स्वये भगवंत. सूक्ष्मपणे पाहता, दोनची तत्वे तत्वता. पुरुष प्रकृती ही व्यवस्था, यास्तव प्रश्न उद्धवाचा. ज्यासी वाटे हित भावे, तेणे सद्गुरासी शरण जावे. अवमानित हा देह कीजे, ममत्व यावरील सोडोनी. पीडिता दुर्जन वागपाणे, शुद्ध मना शांतवले जेणे. सहज सामर्थ्य जया बाणे, ऐसा विरला असे बा. उद्धवा तव चित्त, माझे ठाई करी प्रविष्ट. बुद्धी करी एकनिष्ठ, होई आत्मयुक्त सर्वपरी. जया साधणे परमार्थ, तेने अर्था मानिजे अनर्थ. अर्थ झालिया आसक्त, घात निश्चित साधकाचा. सर्वांहुई श्रेष्ठ, धाम माझे वैकुंठ. ते ती माझे भक्त, माझ्या भक्ती करोनिया. सकळ लोक मीची केले, मीची सकळ व्यापिले. ऐसे त्या जया ज्ञान झाले, ते मीच स्वरूप. जय चित्त आहे प्रसन्न, इंद्रिये पावती उपशम. मन अनासक्त देह भयशून्य, तै सत्वगुण प्रगटला. कामना रहित स्वकर्म, वरी केले मदर्पण. तेची कर्म सात्विक जाण, तेणेची होय मतप्राप्ती. उर्वशीच्या विरहानली, पुरुर्वा बहु तळमळी. चित्त येता शुद्धीवरी, झाला विषय विरक्त. तैसे ज्यासी संस्कृती भय, तेणे करावा संत पदाश्रय. म्हणे पाविजे निर्भय, लीला तारिजे भवसिंधू. श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागून, एका प्रेमा विण उपचार क्षीण. भावे अर्पिता जळही जाण,
मी संतोषे भगजानी. कर्मकर्त्यांसी जी फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदका प्रती. सहाय्यकर्त्यास ही निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी. उद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण. यातील भूतमात्रांचे दोष गुण चित्ती नाणावे कदा काळी. जो मद्भक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण. हाती घेऊनी सुदर्शन विघ्न निवारण करी तसे. सकळ मंगळाचे आयतन तो बाप्पा भगवत हा धर्म. श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी. श्रीकृष्ण निरोप घेऊन उद्धव पातला बद्रिकाश्रमासी. प्रवीण होऊनी भागवत धर्मी अंती पावला हरिगती. यादवेता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणी. एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक. एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन. अश्वत्थ तळी बैसता श्रीकृष्ण व्याधे बाण मारिला. श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक आग्नेयी योग धारण करून. न ठेविता देह जाण सदह गेले स्वधामा. स्वधामी गेले कृष्णराय वासुदेव देवकी मोकली धाय. दुःख तिशय म्हणती हाय प्राण त्यागला तक्षणी. अर्जुनाकडून ऐकता वृत्त पितामह धर्माधिक. होऊनी संसारी विरक्त उत्तरपंथी पावले. इति श्री गुरुमाऊली वीरचरित्र संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे त्रयोदशोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 14. स्कंद 12 व भागवत महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुतन रूपती क्रिया त्यांची अधर्मिरीती. ज्यांच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्म न्याय अनुकूल. लोक गाढवा समवर्तती ऐसी कलियुगी होईल स्थिती. शंभल ग्रामा तरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल. दीन दुःखितांचा महाराज दिंडोरेत श्री स्वामीराज. त्याचा निरंतर फडके कीर्ती ध्वज पृथ्वी सनात त्याचेनी. कली सर्व दोषांचा साठा परी अंगी गुण मोठा. एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे. एक हरी कीर्तना वाचून कलित नोहे अन्य साधन. कीर्तन योगे हरी स्वाधीन भक्ता पाटी हिंडतसे. नैमित्तिक प्राकृतिक आत्यंतिक ऐसे चार प्रकारचे प्रलय होत. सत्य वस्तू आद्यंतरहित नित्य राही सर्व काळी. संसार सागर अतिदुरस्त तो पावणे असेल पार. लीला कथा श्रवण ही सुंदर नौकावश्य आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही निवारले यदुकुळ मरण. बोध घेई तिथून जाण की मरण अटळ मर्त्यासी. करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान. देहाभिमान गळता जाण भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती. सर्व लोकांचे डोळ्या पुढती राजदेह झाला भस्मदात. तक्षके मारिला तात जनमेजय सर्पयज्ञ आरंभित. निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्परत्र. चित्ती वृत्ती होता जात शांत आत्मज्ञान उदित होत. 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी. मुरकुंडाने पुत्रा संस्कारित केले. मार्कंडेयाने कठोर तप आचरले. त्यात इंद्राने विघ्न आणले परीन चळला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती दोन. श्रीहरी पातले ध्यावया दर्शन मार्कंडेय ऋषीवरा. नरनारायण वदले मुकुंड सुता इष्टवर मागा आता. तुझी माया पाहून ताता मार्कंडेय म्हणेची ईश्वरा. एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचरत असतामही. दिव्यवटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला. बालक पाहता निज दृष्टी धावला त्यास घालाया मिठी. गुप्त झाला इतुक्यामधी सर्व दिसतसे पूर्ववत. बैसलाम होता मार्कंडेय सिद्ध
देह गेहाची नव्हती शुद्ध, म्हणून शिव प्रगटे हृदयाकाशात. दर्शन होय मार्कंडेसी, तुमचे ठाई राहो भक्ती. भगवंत भक्तांची घडो भक्ती, भक्त भगवंत दोन असती. मार्कंडेय वदे शंकरास, सूत म्हणती विश्वकर्ता. जेणे लाविली लोकव्यवस्था, एक रूपा सोनी वस्तुता. सूर्य तोची श्रीहरी, अनादि अनंत श्रीहरी. विराट स्वरूपाची रचना करी, प्रत्येक कल्पाभीतरी लोकरक्षण करीतसे. श्रीकृष्णाचे गुण गायन, ते मंगलाचे मंगलायतन. द्वादश स्कंदात वर्णन, सूत वंदती शौनकासी. कलिमल पापनाशन हरी, ऐसा न गाईला पुराणांतरी. जैसे प्रतिमा शब्द माझारी, वर्णन केले श्रीहरींचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ, देवा माझी विष्णू श्रेष्ठ. वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ, तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्री भागवत महात्म्यम, परब्रह्म असे व्यापक. त्यासी म्हणती व्रजपालक, येथे कृष्णाचा सदैव वास. अनुभवतात रसिकजन, अच्युते जैसी केली लीला. ते नाव दे दयास्थळाला, गोवर्धनादी गोकुळा. शांडिल्य आज्ञी वज्रनाभा, कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया. पुस्ती कालिंदी सखया, मुकुंद सहवास घडाया. उपाय सांगा आम्हासी, जा कुसुम सरोवराजवळी. नाम संकीर्तन करा त्या स्थळी, उद्धव पुरवेल मनोरथे सारी. यमुना राणी सांगे तया, षोडश कलायुक्त भगवान. आजही वसती वृंदावना, भगवताचे करीती कीर्तना. तीन कुळे उद्धरती, उद्धव करी भागवत कथन. रोहिण्याती गेल्या परमधामाला गुण, अन्य श्रोते पावले अंतर्धान. आजही भेटती चिन्मय भक्ता, श्रीमद भागवत आणि भगवंत. दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप, वक्ता श्रोत्यांनी होऊन एक रूप. सेवावे प्रेम भावे, श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत. निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत, तेणे होईल प्राप्त परमार्थ श्री स्वामी समर्थांचे. फलश्रुती गुरुमाऊलीच असे रचयिता, अक्षर परब्रह्म स्वरूप साचा. अक्षर उमटली सद्गुरी वाचा, कल्याण जगताचे करणे. त्रिवार वंदन करिता, कृपा कटाक्षे मजसी पाहता. 700 श्लोक संक्षिप्त भगवता, करा आज्ञा पिले माऊलींनी. भागवत रसामृताचे करिता पान, पितरांना सद्गती मिळोन. त्यांचे आशीर्वचने करोन, इहलोक सुधारेल. गुरु माऊलींचा आशिष सत्वर, सत्कर्माचा नसावा अहंकार. साधनी पडावा फुला विसर, मग कृपा होई समर्थांची. ही शब्दांची सुमनमाळा, घालू श्री माऊलींचे गळा. भागवत पियुष प्राशावा, चित्त शांत ठेवावी. विषय विषयीचा हव्यास होईल, तेने चित्त शुद्ध होईल. मग भक्तीचा उदय होईल, श्रवणी साधता एकाग्रता. श्रीमद भागवत स्वये कृष्ण, स्वये गुरी माऊली करी कथन. सावध चित्ते ऐको वाचन, मन चिंतन करावे. सफल होतील मनकामना, श्रद्धेने करावे पारायण. नित्य केल्या श्रवण पठना, शौर्य वाढे मिळे विजय. ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, गुरु माऊली कृपे झाला समाप्त. श्री स्वामी नामे रंगो चित्त, सेवा भक्ती घडो जन्मजन्मी. इति श्री गुरु माऊली विचरित श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय. श्री स्वामी महाराजार चरणार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु.